लातूरमध्ये काँग्रेस पक्षाला गळती, काँग्रेसच्या नगरसेवकांसह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा संपन्न। अजित पवारांचा शिवसेना भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेला जोरदार धक्का। पिंपरी चिंचवडमधील शिवसेना भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। माणिकराव कोकाटेंना उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्याने कोकाटे ऍडमिट, तर मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये कोकाटेंवर उपचार सुरू। कोकाटेंच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार। आजच्या सुनावणीमध्ये कोकाटेंना दिलासा नाहीच, तातडीने सुनावणी घेण्यास कोर्टाचा नकार। कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार। नाशिक पोलिसांना कोकाटेंची अटक वॉरंटची प्रत मिळाली। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलीस लगेचच कारवाई करणार। कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार। धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात वापसी होण्याची शक्यता। धनंजय मुंडेंनी दिल्लीमध्ये जात अमित शहांची भेट घेत चर्चा केली। धनंजय मुंडे 100% मंत्रिमंडळामध्ये सामील होणार। लोकशाही मराठीसोबत बोलताना करुणा मुंडेंचा खळबळजनक दावा। पुणे जमीन व्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीवर आणखीन एक आरोप। तेजवानीकडून वक्फ बोर्डाची जमीन हडपण्याचा प्रयत्न। सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा धक्कादायक आरोप। काँग्रेस पक्षामध्ये कोणी कोणाचा ऐकत नाही। काँग्रेस पक्षाची अवस्था फार खराब। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा काँग्रेसवर जोरदार निशाणा। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरपीआय सक्रिय। महायुतीमधून आम्हालाही जागा हवी अशा आग्रहाची भूमिका। पृथ्वीराज चव्हाण पाकिस्तानने सुपारी दिल्यासारखे वागतात। भाजप आमदार चित्रा वाघ यांचा चव्हाण यांच्यावर जोरदार हल्लाबोल। शरद पवारांचे राष्ट्रवादी मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढणार। मुंबईतील स्थानिक नेते युती करण्यासाठी अनुकूल। लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। बहुजन विकास आघाडी घेणार महाविकास आघाडीची मदत। भाजपला रोखण्यासाठी घेणार महाविकास आघाडीची मदत। वसई विरार महापालिकेत सत्ता राखण्यासाठी खेळी। हितेंद्र ठाकूर उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यासोबत संवाद साधणार। साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणी शिंदेंनी राजीनामा द्यावा। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची मागणी। भाजपचा ठाकरे गटाला पुन्हा धक्का। औसा मतदारसंघातील ठाकरे गटाचे सरपंच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार। कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का। मनसेचे कल्याण माजी शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई आणि पत्नी माजी नगरसेविका कस्तुरी देसाईंचा राजीनामा। कल्याण डोंबिवली भागात मनसेकडून नवीन नियुक्त्या जाहीर। कस्तुरी देसाई आणि कौस्तुभ देसाईंच्या राजीनाम्यानंतर मनसेच्या वतीनं त्यांच्या जागेवर तात्काळ नियुक्त्या जाहीर। अमरावतीमध्ये पुण्यातील मावळ तालुक्यातील तहसीलदाराचे निलंबन केल्याप्रकरणी बावनकुळेंच्या विरोधात महसूल कर्मचारी आक्रमक। सोमवारपासून सामूहिक रजा देत बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा। राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी सुप्रिया सुळे होणार सक्रिय। शनिवारपासून सुळे निवडणुकीसंदर्भात बैठक सत्र राबवणार। मनसे आणि ठाकरेंच्या सेनेतील जागा वाटप अंतिम टप्प्यात। आज सर्व चर्चांना पूर्णविराम दिला जाणार। महायुतीच्या प्रमाणे आमच्यात गोंधळ नाही, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। हिंगोलीत वसमत विकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा, तर हिंदू मुस्लिमांच्या नावावर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न। आमदार साजिद खान यांची भाजपवर जोरदार टीका। शिंदेंची शिवसेना अमित शहांची टेस्ट ट्यूब बेबी। शिंदेंचा शिवतीर्थाशी काय संबंध? शिवतीर्थाचा संबंध केवळ ठाकरेंशी। खासदार संजय राऊतांचं विधान। काँग्रेसला स्वबळ दाखवायचं आहे। काँग्रेस वंचित सोबत जात असल्यास शुभेच्छा। संजय राऊतांचं वक्तव्य। यवतमाळमध्ये पाणी फिल्टरवरील मोटरसह साहित्याची चोरी। चोरीमुळे किन्ही गावचा पाणीपुरवठा बंद। पोलिसांपुढे चोरट्यांना पकडण्याचं मोठं आव्हान। कोल्हापूरच्या देवठाण्यात खाणीतून गूढ धूर वाफाचं उत्सर्जन। अनपेक्षित क्रियेमुळे आता शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये कुतूहल आणि भीतीचं देखील वातावरण। वर्ध्यात उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं स्कूल बसची तपासणी। नियमामध्ये नसलेल्या 7 स्कूल बसवर ठोठावला 1,244,000 रुपयांचा दंड।
गडचिरोलीमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या इमारती जीर्ण अवस्थेत, विद्यार्थ्यांनी शिक्षकांना जीव मुठीत घेऊन बसावं लागतंय. प्रणय खुणे यांनी लक्ष वेधीतून इमारत पुनर्बांधणी करण्याची केली मागणी. बीडच्या माजलगावमध्ये संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीच्या निमित्तानं भव्य शोभायात्रेचं आयोजन. रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं महिला आणि पुरुषांचा सहभाग. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये अग्निशमन यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण. यंत्रणेचा योग्य वापर कसा करावा यासाठी प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून प्रशिक्षण. शालेय शिक्षण विभागाचा 15 मार्च 2024ला शासन निर्णय रद्द करा, शाळा वाचवा, शिक्षण वाचवा. सिंधुदुर्गात धरणे आंदोलन करत नागरिकांची मागणी. सोलापुरातील डोणगावच्या श्री रेणुका यल्लम्मा देवीचा यात्रोत्सव. रेणुका यल्लम्मा देवीच्या यात्रोत्सवाला प्रारंभ. पंढरपूरमध्ये कासेगावच्या यल्लम्मा देवीच्या यात्रेला सुरुवात. कासेगावच्या यात्रेसाठी 4 ते 5 लाख भाविक दाखल. सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज यात्रा पुढे ढकलण्याची मागणी. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त एन राजकुमार यांना पत्रातून मागणी. ओबीसी प्रशिक्षणार्थींच्या जागांमध्ये कपात. बार्टीचे 400 विद्यार्थी यूपीएससी प्रशिक्षण घेऊ शकणार नाही, तर महाज्योतीचे 100 विद्यार्थी प्रशिक्षण घेऊ शकणार. नवी मुंबईतील शिरवणे विद्यालयामध्ये आणि ज्युनियर कॉलेजमध्ये एनएक्सप्लोरच्या अत्याधुनिक आर्टिफिशियल लॅबचं उद्घाटन. टेक फेस्टमध्ये शाळेचा आशियामध्ये 2रा क्रमांक. अहिल्यानगरच्या मडीतील अतिक्रमण आणि तिसगावातील कत्तलखाने उद्ध्वस्त करावे, अन्यथा बुलडोझर हाणून पाडू. कानिफनाथ देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड यांनी प्रशासनाला दिला इशारा. दक्षिण भारतातील प्रसिद्ध माळेगाव यात्रेला सुरुवात. यात्रेसाठी एसटी महामंडळाच्या जादा बसेसचं नियोजन. नांदेडमधून 160 जादा बसेस धावणार. वर्ध्याच्या प्रशासकीय सेवेत नव्यानं नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना सुमित वानखडेंचं मार्गदर्शन. नव्यानं नियुक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांना ग्रामविकास आणि लोकसहभागाचा दिला मंत्र. अभ्यास दौऱ्यात ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सहभाग. अकोल्यामध्ये रस्त्याचं काम निकृष्ट दर्जात होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. संबंधित कंत्राटदार आणि एमएसआरडीसीचे अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधी काय पाऊल उचलतात याकडे लक्ष. हिंगोलीमध्ये जलजीवन मिशनची कामं तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सूचना. पुण्यातील आंदेकर टोळीमधील सदस्य गणेश उर्फ सूरज अशोकला अटक. आरोपी गेल्या 2 वर्षांपासून फरार होता. कोल्हापूर पोलिसांनी घेतलं ताब्यात. छत्रपती संभाजीनगरची अंतिम पैसेवारी 47.81 इतकी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने अंतिम पैसेवारी घोषित. पैसेवारी 50 खाली आल्यानं जिल्हा दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये असल्याचं स्पष्ट. नवीन वर्षामध्ये वाढीव एसी लोकल मध्य आणि पश्चिम रेल्वेमध्ये दाखल होणार, त्यामुळे एसी लोकलच्या 10 ते 12 फेऱ्या वाढणार. शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती. मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांमधील शिक्षण अधिकाऱ्यांना 2012 ते 2024 दरम्यानचे शालार्थ आयडी फाईल तपासण्यासाठी तयार ठेवण्याचे आदेश. हिंगोलीमध्ये बनावट दारू बंद करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांचं उत्पादन शुल्क विभागाकडे बनावट दारूबंदीसाठी निवेदन. नागपूरमध्ये महायुतीमध्ये जागा वाटपासंदर्भात संभ्रम कायम. राष्ट्रवादीला 15% जागा द्याव्यात, अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवू. राष्ट्रवादीचा मित्रपक्षांना स्पष्ट इशारा. पुन्हा काही महत्त्वाच्या बातम्यांची आपण वेगवान अपडेट घेऊयात. वसई विरारमध्ये शिवसेना भाजपची युती. बुधवारी दोन्ही पक्षांच्या संयुक्त बैठकीनंतर घोषणा. 2 दिवसांमध्ये जागा वाटपाचा अंतिम निर्णय होणार. आमदार राजन नाईकांची माहिती. बारामतीमध्ये गुरुवारी प्रचार सभांचा धडाका. राष्ट्रवादीसाठी अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये सांगता सभा, तर लक्ष्मण हाकेंची काळूराम चौधरींसाठी सभा. आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीनं महायुतीला 20 जागेचा प्रस्ताव. बहुमतानं अमरावती महानगरपालिकेवर भाजपचा महापौर बसवू. रवी राणांचं वक्तव्य. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये मनसेची बैठक संपन्न. मनसेचे इच्छुक उमेदवार बैठकीला उपस्थित. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं सोलापूर शहर प्रशासन कामाला लागलं. शहरातील सर्वपक्षीय नेत्यांची सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी बोलावली बैठक.
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये 2,99,000 मतदार बजावणार मतदानाचा हक्क. आयुक्त अनुनुरी नरेश यांनी दिली निवडणुकीच्या तयारीची माहिती. एमआयएम पक्षाच्या चिन्हाला गोठवण्यात यावं, चिन्हावर बंदी आणावी, भाजपचे आमदार संजय केणेकरांची मागणी. बंडखोरी टाळण्यासाठी पुणे भाजपचा प्लॅन. पुण्यात उमेदवारांची यादी उशिरा घोषित करणार. इच्छुकांची बंडखोरी थांबवण्यासाठी भाजप घेणार विशेष खबरदारी. जळगावमध्ये महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपावरून बैठक फिसकटली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक फिसकटली. अमरावतीमध्ये निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक. महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे इच्छुकांचे 122 अर्ज दाखल. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अबकी बार 75 पारचा नारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.